नमस्कार माऊली. विठू माऊली तू माऊली जगाची या युट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम माऊलीचं अगाध नाव मुखावरती घेतल्यानंतर परमात्मिक आनंद जो काही काळजाला होतो त्या हृदयाच्या माध्यमातून आणि कीर्तनाच्या रूपातून नवनवीन भाविकांपर्यंत नवनवीन कीर्तनाचे व्हिडिओ पोहोचावे हा छोटासा ध्यास घेऊन विठू माऊली ती माऊली जगाची या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. माऊलीच्या अगाध ज्ञानातून ज्या काही गोष्टी आम्हाला शिकायला मिळाल्या त्या कीर्तनाच्या माध्यमातून भाविकांपर्यंत पोहोचवावा हा एक छोटासा ध्यास घेऊन हे चॅनलची सुरुवात झाली आहे. आणि ह्या चॅनलवरती तुम्हाला दररोज नवनवीन संध्याकाळी 6 वाजता कीर्तनाचे विषय आवडायला मिळतील. हे कीर्तनाचे विषय ऐकल्यानंतर तुमच्यामध्ये समाज प्रबोधन करावं ही छोटीशी आस्था, कारण आजकाल कीर्तनाचा बाजार झालाय मंडळी. कीर्तनाच्या नावाने तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर ते व्हिडिओ कीर्तनाचे नसून कुठेतरी एक कॉमेडी बघत आहात तुम्ही. लोकांना हसवायचं, मग त्यासाठी शिव्या घातल्या, लोकांसाठी काहीही बोललं आणि फक्त लोकांना हसवायचं, याला कीर्तन म्हणत नाहीत मंडळी. नुसतं कीर्तन करणं आणि कीर्तनातून लोकांचं समाज प्रबोधन करणं हा एक ध्यास मनासमोर ठेवला की आत्म्यातूनच माऊलीच्या मुखांचे नाव, माऊलीचे उद्गार, माऊलीची वाणी, माऊलीची शिकवण तुमच्यापर्यंत पोहोचली जाते. हे खरं कीर्तन असतं. खऱ्या कीर्तनकाराला त्या कीर्तनाची किंमत कळत असते. कीर्तन ऐकणाऱ्यालाही कीर्तनाची गोडी वाटावीशी वाटायला लागते. म्हणूनच मंडळी, नुसतं कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना हसवण्याचा आमचा कोणताही उद्देश नाही. उलट त्या कीर्तनाच्या माध्यमातून लोकांपर्यंत नवनवीन कीर्तनाचे विषय पोहोचवावे हाच आमचा ध्यास आहे. मंडळी, आजच्या कीर्तनाचा विषय आहे भारत माझा देश. हो ना मंडळी? शाळेच्या प्रत्येक पुस्तकाच्या पहिल्या पानावरती शाळेच्या सिलेक्शन पासूनच्या प्रत्येक गोष्टीमध्ये भारत माझा देश आहे, सारे माझे बांधव आहेत, या देशावर माझे प्रेम आहे, या देशातल्या सगळ्या स्त्रिया पुरुष माझे भाऊ बहीण आहेत आणि भारतावरती माझं प्रचंड प्रेम आहे. ही गोष्ट आपण सगळेच जण बोलत असतो मंडळी. पण खरंच सांगा मंडळी, मी या बोललेल्या गोष्टीतून आणि सार्थ केलेल्या ज्या काही वाणी आहेत, ज्या शब्द आहेत, ज्या इच्छा आहेत, या सगळ्यातून कुठेतरी भारताबद्दलची खरी आस्था, खरी निष्ठा माझ्यामध्ये आहे का? या गोष्टीचा विचार तुम्ही कधी केलायत का? नाही ना मंडळी. अहो, फक्त भारताला मी माझा देश म्हटलं, माझ्या देशाचं नाव घेतलं, माझ्या देशाचं 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला रंगाची टी शर्ट घातली, देशाच्या झेंडा वंदनासमोर उभा राहिलो, झेंड्याला नमस्कार केला, म्हणून फक्त कुठेतरी मी माझ्या देशावरची देशप्रेम, देशसेवा करत असतो असं तुम्हाला वाटतंय का मंडळी? अहो, तुमच्या कुटुंबातला किंवा तुमच्या शेजारपाजारच्या कुटुंबातला एखादा कुठला तरी मुलगा असो जो लष्कराच्या नावाने, आणि बऱ्याचदा तो गरीब घरातलाच असतो बिचारा, लष्कराच्या नावाने तो देश सेवेसाठी जातो, त्याला तिथे काय भोगावं लागतं या गोष्टीची आपल्याला कल्पनाही नसते, परंतु आपल्याला त्या गोष्टीची जाणीवही नसते. आपण इथे मस्त खात पित असतो. आज करोनाच्या काळामुळे आपल्याला बाहेर पडता येत नसेल कदाचित, परंतु ज्यावेळी करोना नव्हता त्यावेळी आपण वाटेल त्यावेळी आपण घरी येतो, वाटेल त्यावेळी आपण बाहेर फिरायला जातो. ही जी काही आपल्याला मौज मिळते ती कोणामुळे मिळते? कारण आपल्याला माहिती आहे की आपला देश सुरक्षित आहे. देशाच्या प्रत्येक बॉर्डरवरती, सीमेवरती कुठेतरी एक सैनिक तैनात आहे, जो तिथे रात्रभर जागतोय. जसा बिल्डिंगचा वॉचमन बिल्डिंगसाठी जागत असतो आणि त्या वॉचमनच्या सिक्युरिटीवरती, वॉचमनच्या विश्वासावरती आपण निर्धास्तपणे झोपलेलो असतो की उद्याचं कोणता चोर आला, उद्याचं काही अनिष्ट कार्य झालं तर त्या अनिष्ट कार्याला निभवण्यासाठी तिथे एक वॉचमन बसलेला आहे. तसंच देशाच्या बाउंड्रीवरती, सीमेवरती, रेषा सीमेवरती प्रत्येक ठिकाणी कुठेतरी एक माणूस बसलेला आहे. तो माणूस माझी नेहमी संरक्षण करेल ही एक निष्ठा त्या माणसाबद्दल आपल्या मनात आहे. मी माझ्या नावाचा टॅक्स दिला म्हणजे मी माझं कर्तव्य निभवलं असं आपल्या सगळ्यांना वाटतंय मंडळी. मग खरंच सांगा मंडळी, आपल्या देशावरती खरं प्रेम आहे का? नुसतं देशाबद्दल चांगलं वाक्य म्हटलं, चांगल्या ठिकाणी चांगले स्टेटस ठेवले, झेंड्याबरोबर फोटो काढले म्हणून आम्ही आमच्या देशाबरोबरची निष्ठा निभवली असं तुम्हाला वाटतं का मंडळी? त्या देशसेवेच्या दृष्टीने आहोत ज्यांनी, ज्या स्वातंत्र्यवीरांची नावं आपण इतिहासाच्या पुस्तकात ऐकलीत, आजही त्यांच्याबद्दल बोलताना त्यांच्याबद्दल सांगणारे जे कोणी आख्यायिका सांगतात ते त्या गोष्टीबद्दल सांगतात, त्यावेळी त्या अंगावरती माणसाला एक तेज निर्माण होतं, एक ऐकणाऱ्याच्या रक्तात नसानसात ते उभं राहतं. आणि एक साधी गोष्ट, एखादा शिवपोवाडा तुम्ही ऐकता, शिवाजी महाराजांचा काय तो इतिहास, महाराजांचा इतिहास ऐकताना आपलं अंग बहारून येतं, अंगावर काटा येतो अक्षरशः. आपण ऐकून आपलं अंग शहारून येतं. तर विचार करा त्या परिस्थितीमध्ये ज्यावेळी काहीही नव्हतं. आज विचार करा मंडळी, इतकी वादळं आली, इतकी वर्ष गेले, तरी महाराजांच्या काळात बांधलेला एखादा किल्ला कुठल्या वादळामुळे पडलेलं कधी तुम्ही ऐकलंय का मंडळी? ही ताकद त्या किल्ल्यामध्ये नव्हती, ही ताकद त्या बांधणाऱ्याच्या मनामध्ये होती, बांधणाऱ्याच्या विश्वासामध्ये होती आणि त्या अढळ निष्ठेपोटी होती. कारण त्यांना त्यांच्या देशाबद्दल, राज्याबद्दल, शहराबद्दल आणि त्यांच्या प्रत्येक प्रांताबद्दल त्यांच्यामध्ये एक आत्मीयता होती. क्रांतिकारांनी जर भ्रष्टाचार केला असता तर तुमची आमची आज परिस्थिती काय आली असती ह्या गोष्टीचा विचार करा. आणि आज जो भ्रष्टाचार आपल्या देशामध्ये चालला, ह्या भ्रष्टाचाराच्या फुटी तुमच्या येणाऱ्या पुढच्या पिढ्यांच्या नशिबात काय असणार आहे ह्या गोष्टीचा विचार करा मंडळी. आपला देश महान आहे, आपला देश महान आहे, आपला देश महान आहे असं 100 वेळा मिळून तो देशाबद्दल महान होत नाही. कोणताही देश हा परिपूर्ण नसतो मंडळी, कोणताही देश हा परिपूर्ण नसतो, पण प्रत्येक देशाला परिपूर्ण बनवण्याची जबाबदारी ही पूर्णपणे त्या देशाच्या नागरिकावर असते मंडळी. त्या नागरिकाने ती जबाबदारी समजून घ्यायला हवी. मी मुलांना शाळेत शिकवतो, मुलांना शाळेत शिकवल्यानंतर त्यांना नोकरीला लावतो, नोकरी केल्यानंतर त्यांना चांगल्या सवयी लावतो, त्यांना व्यसनापासून लांब ठेवतो, त्यांना कोणत्याही वाईट गोष्टीच्या
लागायला देत नाहीत, वाईट गोष्टींचं व्यसन लागायला देत नाहीत, ही जशी तुमच्या मुलांबद्दल तुमचं कर्तव्य आहे. तुमच्या आई वडिलांची तुम्ही शेवटपर्यंत काळजी घेता, त्यांना औषधोपचाराला पैसे देता, आजारी असतील तर त्यांचं ऑपरेशन करून घेता, ही आई वडिलांबद्दलची तुमची निष्ठा आहे. बायकोवरती तुम्ही जीव लावता, तिच्यावर प्रेम करता, तिच्या गरजा समजून घेता. मग असंच तुम्ही या देशाचा भाग आहात, या देशाच्या मातीवरती जन्माला आलेले आहात आणि त्याचं कर्तव्य काहीतरी तुम्हाला पूर्णपणे पाडायचं आहे मंडळी. कारण आज जे तुम्हाला स्वातंत्र्य मिळालंय मंडळी, ते असंच पडून मिळालेलं नाहीये. ते तुमच्या वाटेला येण्यासाठी कित्येक साऱ्या लोकांना, आणि हा इतिहास तुम्ही सगळ्यांनी वाचलाय. कंटाळा करत का वाचलेला असे ना, पण त्या इतिहासातलं एखादं पान जर तुम्ही रक्तरंजित पान जरी उघडून वाचलात आणि मनापासून जर तुम्ही तुमची इच्छा त्याच्यामध्ये पोहोचवली, तर तुम्हाला खऱ्या अर्थाने कळेल की त्या माणसांनी काय हरवलं होतं. अहो 17 आणि 20 वर्षाचे असताना त्या स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या जीवाची प्राणाची आहुती देऊन टाकली. कोणासाठी? तुमच्या आमच्यासाठी. जनतेची जाणीव नाही. अहो त्या रक्ताच्या थारोळ्यात जमलेल्या जमिनीमध्ये आज आपण लहानाचे मोठे झाले आहोत. त्या जमिनीबद्दल आपली काहीतरी निष्ठा आहे मंडळी. नको त्यांची सेवा करण्यापेक्षा आणि राजकारण्यांची आणि पुढाऱ्यांची सेवा करण्यापेक्षा काळ्या आईची सेवा करा मंडळी. गाजरात बांधलेल्या गायीची सेवा करा मंडळी. स्वतःच्या आईची सेवा करा मंडळी. असंच या मातृभूमीची सेवा करा मंडळी. मातृभूमीची सेवा करणारे संपूर्ण जगात निपजले ते दोनच, एक जो शेतकरी. अहो खरा राजा तो, खरा राजा तो. आज ह्या काळवण्याच्या काळामध्ये कोणी काही असो, पण शेतकरी कामावरती जातोय, शेतकरी कामावर जातोय म्हणून देश जगतोय मंडळी. शेतकऱ्याला वर्क फ्रॉम होम घेता येणार नाही तुमच्या आमच्यासारखा मंडळी, कारण तो वर्क फ्रॉम होम घेतला तर आपण सगळे उपाशी मरू मंडळी. अहो कृषीप्रधान देश आहे आपल्या, त्या कृषीप्रधान देशाचा खरा राजा, खरा पंतप्रधान तो म्हणजे शेतकरीच असतो ना मंडळी. मग त्या शेतकऱ्याने जसं आपलं मातृत्वाचं, कर्तृत्वाचं आपलं जे काही बीज आहे ते पेरलं आणि त्याच्यातून आलेल्या शेतीमुळे आज पूर्ण देश जेवू शकला. मग तो जर आपलं कर्तव्य करतोय तर देशाबद्दल आपण आपलं कर्तव्य शिकणार कधी मंडळी? आपल्याला कळणार कधी? नुसतं मी माझा टॅक्स दिला, मी माझं देशाबद्दलचं कर्तव्य केलं, माझ्या आधार कार्डवर माझा फोटो आला म्हणून मी या देशाचा नागरिक. परंतु प्रत्येकाच्या मनात, आज तुम्ही खरं सांगा मंडळी, प्रत्येकाच्या मनात कीर्तन ऐकायला बसल्यानंतर फक्त माऊलींच्या मुखातून आलेल्या शब्दातून तुमच्याबद्दल फक्त चांगलं बोलावं आणि चांगल्या गोष्टी तुमच्याबद्दल कराव्या, तर त्या कीर्तनाला अर्थ नाही मंडळी. सत्य कीर्तन तेच आहे जे तुमच्या मनाला बोचेल. तुम्हाला असं वाटेल की मला त्रास होतोय, परंतु ह्या त्रासातून आज 5-50 वर्षानंतर पुढे ज्यावेळी तुम्ही जाता त्यावेळी तुम्हाला लक्षात येईल की त्या कीर्तनातून मला काहीतरी चांगलं समाज प्रबोधनपर मिळालं होतं ऐकायला, आणि त्यातूनच देशाची खरी प्रगती होत असते मंडळी. आज प्रत्येकाच्या मनात आपल्या मुलाबद्दल, आपल्या बाळांबद्दल, स्वतःबद्दलही जर तुम्ही सुशिक्षित असाल तर नक्कीच तुमच्याबद्दलही तुमच्या मनात हीच इच्छा असेल की आज मी इथे मुंबईत काम करतोय किंवा जिथे देशाच्या कानाकोपऱ्यात बसून मी काम करतोय, तर माझी नेहमी प्रत्येकाची हीच इच्छा असते की आपला मुलगा खूप मोठा व्हावा, खूप शिकावा आणि त्याला विदेशात नोकरी मिळावी. खरं आहे ना मंडळी? माऊलीचं कीर्तन आहे मंडळी, खोटं बोलायचं काम नाही. जी गोष्ट मनात आहे ती ओठावर ठेवली तरच तुम्ही आयुष्यात प्रगती करू शकाल मंडळी. खरं आहे ना? प्रत्येकाला आपल्याला हेच वाटत असतं की आपला मुलगा पुढे शिकावा, त्याने खूप मोठा डॉक्टर व्हावं आणि विदेशात त्याने जाऊन सेटल व्हावं, विदेशात जाऊन त्याने नाव करावं. मंडळी सांगा, ज्या देशाने तुम्हाला जन्म दिला, तुम्हाला एवढं कॅपेबल बनवलं, तुम्हाला एवढं सक्षम बनवलं की तुम्ही तुमच्या मुलांना शिकवू शकाल, तुमच्या मुलांना त्याने शिकवलं, मुलांना चांगल्या पद्धतीने शिकवलं, चांगली नोकरी मिळवून दिली, चांगला रोजगार मिळवून दिला, चांगलं शिक्षण मिळवून दिलं, आणि मग एवढं झाल्यानंतर ज्यावेळी ती कीर्ती नावारूपाला आली मंडळी, तेव्हा ती नावारूपाला आलेली कीर्ती आपण विदेशाला जाऊन विकतोय. का? तर त्या देशाची आपण सेवा करूया. का? तर त्या देशात त्याला चांगलं वातावरण मिळेल, चांगलं हवामान मिळेल, त्या देशात त्याला चांगलं अनुकूल परिस्थिती मिळेल, पैसे खूप सारे मिळतील. मग मंडळी, जर सगळ्या जगाने, सगळ्या देशांनी हा विचार केला मंडळी, तर सांगा मला मंडळी, आपल्या देशाचा उद्धार होणार तो कसा? 5 पैसे त्याला कमी मिळतील, आपल्या देशात राहिला तर 5 पैसे त्याला कमी मिळतील, परंतु त्या 5 पैशाचा त्याला आदर असेल, त्या देशाबद्दल त्याला निष्ठा असेल. जो माणूस आपल्या देशाशी एकनिष्ठ राहू शकला नाही मंडळी, त्या एकनिष्ठतेचा त्याने देशासाठी विचार केला नाही की इतक्या मोठ्या देशाने मला शिकवलं, लहानाचं मोठं केलं, एवढं सगळं केलं, हे सगळं विसरून मी तिथे गेलो आणि उद्या ज्यावेळी मंडळी तुम्हाला वाईट वाटेल हे वाक्य ऐकल्यानंतर, पण उद्या ज्यावेळी त्या देशामध्ये काहीतरी प्रॉब्लेम होईल त्यावेळी तुम्ही तिथे थांबता का नाही? मग तुम्हाला आपल्या देशाची आठवण येते मंडळी. हे वाईट नाही, पण हे कीर्तन खरं आहे मंडळी. तुम्ही स्वतःचा विचार करा की मी काय बोलतोय आणि कीर्तनाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत काय पोहोचवायचा विचार करतोय. म्हणजे ज्यावेळी तुम्हाला इथल्यापेक्षा तिथे जास्त पैसा मिळाला तेव्हा तुम्ही तिथे गेलात, तुमची निष्ठा संपली, आणि उद्या त्या देशामध्ये ज्यावेळी प्रॉब्लेम झाला त्यावेळी आमच्या देशाने आम्हाला जवळ करावं म्हणून तुम्ही पुन्हा इथे आलात मंडळी. मग खरंच सांगा मंडळी की तुम्ही नक्की तुमची निष्ठा कोणासाठी बाळगली आहे? जर तुमची निष्ठा तुमच्या देशासाठी नाही तर तुमचा देश तुमच्यासाठी का उभा राहील मंडळी? अहो तुम्ही आज साधा विचार करा की आज तुम्ही इथे 50 रुपये कमवत होतात, एक साधं उदाहरण आहे, पण 50 ते 100 रुपये मिळतात म्हणून तुम्ही तिकडे गेलात. हा विचार उद्या त्या बाउंड्रीवरती उभा असलेल्या लष्कराच्या अधिकाऱ्याने जर केला की पैशासाठी मी या देशाची सेवा का करू, समोरचा देश मला जास्त पैसे देतोय म्हणून तो त्या दिशेला गेला, असं होईल का मंडळी? अहो तो तर जसं करू लागला मंडळी तर तुमचं आमचं आयुष्य काय राहील? दुश्मन अगदी घरात घुसून आपल्याला गोळी घालेल. आणि हे पण त्या गोष्टीवरती करत असताना की जिथे त्याला प्राणाची आहुती द्यावी लागते. 50-100 रुपयाचा तर प्रश्न सोडूनच द्या मंडळी, त्याला स्वतःचा जीव सोडवावा लागतो त्या गोष्टीसाठी, परंतु तो जीव सोडतो पण आपल्या आईशी गद्दारी करत नाही, या मातृभूमीशी गद्दारी करत नाही. मग आपली इमानदारी कसली आहे मंडळी? अहो शिक्षणामध्ये शाळेच्या पहिल्या
प्रत्येक पुस्तकाच्या पहिल्या पानावरती लिहिलं असं, भारत माझा देश आहे, हा देश माझा, प्रत्येक नागरिक माझे भाऊ बहीण आहे, त्या देशाबद्दल मला प्रेम आहे, देशाबद्दल मला निष्ठा आहे, मी मरेपर्यंत या देशाचाच नागरिक राहील म्हणून. मग सांगा मला मंडळी, प्रत्येकाच्या मनात हीच निष्ठा की फॉरेनमध्ये जाऊन, विदेशात जाऊन कुठल्या तरी विदेशी मुलीबरोबर लग्न करावं का, तर आम्हाला तिकडचं ग्रीन कार्ड मिळेल, आम्ही तिथरचे नागरिक हो. माझा प्रगतीला विरोध नाही मंडळी. तुम्ही प्रत्येक देशात जा, प्रत्येक देशातून नवीन काहीतरी शिकून या त्या देशामध्ये, कारण प्रत्येक देश, आपला भारत हा जो काही देश आहे मंडळी, हा विकसनशील देश आहे. 3 प्रकारचे देश असतात, एक असतो विकसित देश, एक असतो अविकसित, आणि आपण विकसनशील. विकसनशील ह्याचा अर्थ प्रगती, अप्रगत असताना देखील प्रगतीच्या दिशेने आपण खूप वेगाने ओढाताण करतोय. आज महासत्तेसारख्या, अमेरिकेसारख्या देशाबरोबर आपले खूप चांगले संबंध आहेत, जेणेकरून आपण आज ना उद्या पुढे महासत्ता बनू शकू. आपल्याकडे लोकसंख्येचं सगळ्यात मोठं पाठबळ आहे. मग त्या गोष्टीचा जर आपण योग्य माध्यमाने उपयोग केला तर आपण खरंच मोठी महासत्ता बनू शकतो मंडळी. परंतु ही महासत्ता बनवण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या देशातून त्यांचे कल्चर, त्यांच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या शिकून गेल्या पाहिजेत. इस्रायल सारखा देश इतका लहान देश असताना पण तुम्हाला कल्पना नसेल म्हणून सांगतो, आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून फक्त भापक कथा तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जात नाही, विज्ञानाच्या माध्यमातून जी सत्य परिस्थिती असते ती तुमच्यापर्यंत बसली जाते. इस्रायल हा असा देश आहे जगातला ज्या देशामध्ये प्रत्येकाला, लहान मुलगा असो, मुलगी असो, स्त्री असो, बाई असो, पुरुष असो, प्रत्येकाला लष्कराचं ट्रेनिंग दिलं जातं. का, तर देशाची लोकसंख्या कमी आहे, उद्या जर देशावर तशीच वाईट परिस्थिती आली तर प्रत्येकाला लष्करात बनून उतरावं लागेल. विचार बघा त्यांचे मंडळी. देशावरती टेक्नॉलॉजीचं इतकं मोठं माध्यम आहे की त्या देशावरती कोणीही हल्ला केला तर त्याच्या आजूबाजूला त्यांनी पूर्ण एक डिजिटल ड्रोन पसरवून ठेवल्यात की जेणेकरून परदेशातून कोणताही हल्ला झाला तर त्याच्या विरुद्ध तो उभा राहू शकेल. देशात जगात ठिकाणी त्यांनी बंकर्स बनवून ठेवलेले आहेत की कोणताही हल्ला झाला तर तुम्हाला लपायसाठी जागा मिळेल. असं प्रत्येक देशात तुम्हाला प्रगतीची काही ना काही स्वप्न मिळतील. जपानमध्ये हिरोशिमा नागासाकीवरती झालेल्या घटनेचे तुम्ही सगळे उदाहरण आहात, परंतु तो देश त्याच्यानंतर रडत बसणार नाही मंडळी. त्यानंतर जपानने जी प्रगती केली ती जगातल्या कुठल्या देशाने तेवढी प्रगती केली नाही. जपानवर हल्ला करणारा देश तोंडात बोट घालून बसला की या देशाने इतकी प्रगती केली कशी. हल्ल्यानंतर लोकांचे जीव तुटून गेले होते, तो हल्ल्याचा विरोध करत बसला नाही, कारण त्याला एक गोष्ट कळाली होती जपानला की आम्ही जर हल्ल्याला विरोध करत राहिलो तर आपण ह्याच्यातच अडकून राहू, आपण आपली प्रगती करू शकणार नाही मंडळी. म्हणून त्यांनी त्या गोष्टीला विरोध करण्यापेक्षा त्यांनी स्वतःची प्रगती करून दाखवली. जगातली सर्वात फास्टेस्ट कंपनी बनवणारी टोयोटो कार कंपनी, टोयोटो, जी 43 सेकंदामध्ये, हो 43 सेकंदामध्ये एक गाडी असेंबल करते, एक पूर्ण नवीन गाडी बनवते 43 सेकंदात. 43 सेकंदात गाडी बनवते याचा अर्थ पूर्ण गाडी बनलेली नसते मंडळी, ती पार्ट्स बनलेली असतात, ती फक्त अरेंज करून दाखवते. पण ती टेक्नॉलॉजी त्यांनी बनवली की 1 मिनिटाच्या आत आम्ही एक गाडी बनवून दाखवू शकू. प्रत्येक देशामध्ये प्रत्येकाने आपल्या प्रगतीसाठी काही ना काही स्वप्न बनवले, आपले काही ना काही उद्देश बनवले, आणि त्यामुळे ते देश पुढे होत गेले. मंडळी यातले कित्येक असे देश आहेत जे भारतापेक्षा, आपल्या जगातल्या सगळ्या तुम्ही देशांचं उदाहरण घेऊन बघा मंडळी, जगाच्या नकाशावरती जाऊन बघा, भारतासारखा सुंदर नकाशा एकाही देशाचा नाही मंडळी. खरं आहे ना. तुम्ही कोणत्याही देशाचा नकाशा बघा, त्याला चित्र नाही, त्याला आस्था नाही, त्याला शेप नाही, त्याला कडा नाही, त्याला एक भुजा नाहीत, परंतु आपला देश अगदी निरखून उठेल आणि उठून दिसेल असा तो आपल्या देशाचा नकाशा. आणि त्या देशाच्या नकाशाचा अर्धा भाग संपूर्णपणे समुद्र, जिथे आपली नेव्ही, नौदल आपलं कार्यरत आहे, आणि वरचा भाग जिथे लष्कर दल आपलं कार्यरत आहे. संपूर्ण भूभागावरती जिथे आपलं मिलिटरी दल आहे, संपूर्ण भूभागावरती जिथे आपलं एअरफोर्स आहे. मग इतकी मोठी आणि सगळ्यात जास्त भाषा, तुम्हाला कल्पना असेल या गोष्टी, सगळ्यात जास्त भाषा, सगळ्यात जास्त उपभाषा, सगळ्यात विविध धर्मांना सपोर्ट करणारा असा बहुप्रांतिक देश आपला भारत. विविधतेत एकता हे आपलं विशेष. आणि इतकं असतानाही आपल्याकडे संपूर्ण कृषीप्रधान देश, की आपल्याकडचा सगळ्यात उच्च दर्जाचं आपलं फळ असो, आपलं अन्नधान्य असो, जे काही उच्च दर्जाचं आहे ते आपण एक्सपोर्ट करतो. त्याच्या पद्धतीने आपण दुसऱ्या गोष्टी घेऊन येतो, नवीन टेक्नॉलॉजी डेव्हलप करतो. अहो कित्येक सारे असे देश आहेत ज्या देशामध्ये पाणी नाही, तुम्हाला कल्पना नसेल या गोष्टींची, त्या देशांमध्ये पाणी नाही. अशा देशांना कोणतीही पूर्ण देशामध्ये नदी नाही, परंतु असे देश रडत बसले नाहीत. त्यांनी अशा टेक्नॉलॉजी विकसित केल्या जिथे समुद्राच्या पाण्यापासून त्यांनी साधं जे पाणी तुम्ही पिऊ शकाल असं पाणी बनवायची त्यांनी पद्धत रुजू केली मंडळी. खरं आहे मंडळी, आहे समुद्राचं जे पाणी तुम्ही पिऊ शकत नाही ते पाण्यापासून ते लोक साधं पाणी बनवतात आणि ते पाणी पितात. का, तर त्यांना देश संपन्न बनवायचा होता. अहो आपण कृषीप्रधान असलो तरी आपण आपल्याकडचं सगळ्यात चांगलं बनणारं ऍपल, मँगो, आपली जी काही चांगली फळं आहेत ती आपल्याला खाता येत नाहीत मंडळी. का खाता येत नाही, कारण आपल्याला माहिती आहे मी माझा आंबा जर बाहेर दिला तर त्यांच्याकडून मला तेल मिळेल आणि ह्याच्यावरती देश चालतो. देशादेशामध्ये पैसा चालत नाही मंडळी, देशादेशामध्ये बार्टर सिस्टम असते, जिथे आपण आपली चांगली गोष्ट त्यांना देतो, त्यांची चांगली गोष्ट आपण घेत असतो. पण काही देशांनी स्वतःला संपन्न करण्यासाठी, पाण्यामुळे त्यांची एवढी डिपेंडन्सी होती की दुसऱ्या देशाला पाणी घेण्यासाठी त्यांना आपल्या वस्तू द्याव्या लागत होत्या, म्हणजे पाण्याच्या बदल्यात ते तेल देत होते, त्यामुळे तो देश नुकसानी जात होता. शेवटी त्या देशाने ठरवलं की नाही, आम्ही टेक्नॉलॉजी विकसित करणार, आणि त्या देशाने समुद्राच्या पाण्यापासून पियाचं पाणी बनवलं. आज गेली कित्येक वर्ष ती लोक ते पाणी पित आहेत आणि व्यवस्थित जगतायत मंडळी. मग सांगा मला मंडळी, असा संपन्नतेचा विचार आपण कधी करणार, आणि आपली निष्ठा काय?
आपली निष्ठा काय की आपण इथे शिकावं, इथे नावारूपाला यावं, ठीक आहे, इथे सगळ्या गोष्टी कराव्यात आणि आपण बाहेर जावं आणि बाहेर जाऊन आपण सेटल व्हावं. मंडळी, प्रगतीला माझा विरोध नाही. तुम्ही खूप मोठे व्हा. माऊलीचा आशीर्वाद तुमच्या पाठीमागे, माझा आशीर्वाद तुमच्या पाठीमागे. माझ्या सगळ्यांना, तुमच्या सगळ्यांना माझं हेच सांगणं आहे मंडळी, की आयुष्यात प्रगतीची स्वप्न सोडू नका. आपण ती प्रगती करत असताना ती प्रगतीसाठी तुम्हाला कोणी पाठबळ दिलं, कोण तुमच्या पाठीशी उभं राहिलं, त्या माणसाला जर तुम्ही विसरत असाल मंडळी, तर तुम्ही आयुष्यात मोठे कसे व्हाल मंडळी? आपल्या देशासाठी काहीतरी करावं. राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचं तुम्ही बहुरुंगी जे काही अग्निपंख म्हणून पुस्तक आहे, विंग्स ऑफ फायर, तुम्हाला कल्पना असेल त्या गोष्टीची. एक साध्या घरातला एक साधा मुलगा, ज्याचे वडील त्याला घेऊन नमाजला वगैरे जात होते, साध्या घरात वाढला, ज्याला वाटलंही नव्हतं की आयुष्यात एवढं काहीतरी करू शकेल, परंतु त्या माणसाने आपली निष्ठा बरोबर ठेवली. आणि सगळ्यात कठीण, तुम्हाला कल्पना नसेल तर सांगतो, सगळ्यात कठीण ज्याला आपण म्हणतो, ज्याच्यामध्ये आपण स्पेसचा अभ्यास करतो, समजतं तुम्हाला, स्पेसचा अभ्यास करतो की रॉकेट कसे जातात, क्षेपणास्त्र कशी बनवायची, न्यूरल टेक्नॉलॉजी काय आहे, अशा गोष्टींचा, जिथे 100 मुलं ऍडमिशन घेतात तर ते 2 मुलं पास होऊ शकतात, इतक्या कठीण विषयामध्ये त्यांनी ऍडमिशन घेतलं, त्या गोष्टीत त्यांनी प्रगती केली, आयुष्याची मोठी स्वप्न ठेवली, मोठी ध्येय ठेवली. आपला बॅकग्राऊंड काय, आपले आई वडील सुशिक्षित आहेत, अशिक्षित गोष्टीचा, आपला धर्म काय, या कोणत्याही गोष्टीचा त्यांनी विचार केला नाही. संपूर्ण जीवन आपल्या देशासाठी द्यावं हा विचार केला त्या माणसाने, आणि शेवटी तो माणूस राष्ट्राचा राष्ट्रपती बनला मंडळी. इतकं मोठं कार्य त्यांचं. मरताना त्यांची प्रॉपर्टी होती ना मंडळी, 10 रुपये नव्हते त्या प्रॉपर्टीमध्ये, नुसत्या 4-5 गोष्टी, 2 पुस्तकं आणि खूप सारं कपडे, सत्ता, जमीन, जुबला हे घेऊन नाही मेला माणूस. तो काही नव्हतं मंडळी त्याच्याकडे, पण होतं की प्रत्येक भारतीयाच्या डोळ्यात त्या माणसाबद्दल पाणी होतं. मग तो माणूस कोणत्या जातीचा, धर्माचा, द्वेषाचा, ह्या गोष्टींचा लोक विचार नाही करत मंडळी. लोक विचार करतात की तुमचं कर्तृत्व कितकं मोठं आहे, आणि ते कर्तृत्व दाखवण्यासाठी तुम्हाला आपल्या देशाबद्दल आस्था, त्या माणसामध्ये होती ती देशाबद्दल आस्था. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाचं जे काही आपलं संविधान लिहिलं, ते संविधानामध्ये त्यांनी काही वाक्य लिहिली की या देशाचं संविधान जे लिहितोय मी, त्या संविधानाचा उपयोग देशाच्या उन्नतीसाठी केला गेला पाहिजे. आणि त्या दृष्टीने त्यांनी संविधानासाठी झटले आणि आयुष्याची पूर्ण मेहनत करून त्यांनी ते संविधान लिहिलं. आज इतक्या वर्षानंतरही आपण त्या महामानवाची आठवण काढतो. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मुखावरती आल्यानंतर त्यांच्या प्रचंड त्या तीव्र अशा म्हणजे संघर्षाची आपल्याला एक जाणीव होते. महात्माजी गांधी, ज्यांना परदेशामध्ये लोकांनी त्यांचा अपमान केला, चाडू गाडीतनं त्यांना उतरवलं, परंतु त्यांनी तुमच्या आमच्यासारखी लढाई करत बसले नाही. त्या माणसावरती त्यांनी हात उद्गारला नाही. त्यांनी आपला राग सांभाळला आणि त्यांनी ठरवलं की तू आज मला या गाडीतून उतरवलंयस, मी तसंच तुला माझ्या देशातून बाहेर काढेन. एक निष्ठा होती, देशाबद्दल प्रेम होतं, आणि त्या माणसाने कोणतीही लढाई न करता, एकाही माणसाला न मारता, एकाही माणसाचा विरोध न करता, एखाद्या माणसावर हात न उचलता, कोणत्याही लढाईत प्रत्यक्षपणे भाग न घेता, आज ज्याला आपण राष्ट्रपिता बापू म्हणतो, महात्मा गांधी, त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं मंडळी. अशी निष्ठा आपल्या देशाबद्दल असावी लागते मंडळी. असे कित्येक स्वातंत्र्य सैनिक आहेत, कित्येक लोक आहेत. आज या काळामध्ये आपण देवाची पूजा करतो, प्रत्येक जण आपल्या धर्माच्या देवाची पूजा करतो, परंतु खरंच एक नाव खरोखरच मुखावरती घ्यावं लागतं, माननीय श्री रतनजी टाटा, ज्यांनी देशासाठी प्रत्येक ठिकाणी जितकी संकट आली, त्या प्रत्येक संकटामध्ये त्या माणसाने देशासाठी उभा राहिला. त्याने इतर कंपन्यांना सांगितलं की तुम्ही लोकांचे पगार कापू नका, भले तुमच्याकडे थोडा रोजगार कमी असेल, परंतु त्या माणसांचे पगार द्या, त्यांचे रोजगार, रोजीरोटी चालू राहू दे. इतकं हो नाही, ऑक्सिजन पुरवण्यासाठी ट्रेन असे ना, लोकांना बेडसाठी, ऑक्सिजन बेडसाठी पैसे असे ना, असं करून तो सरकारला माणूस मदत करत राहिला मंडळी. इतका सारा पैसा असूनही तो माणूस घमंडीत राहिला नाही मंडळी. त्या माणसाला का, तर त्याला हे नव्हतं, त्याला होती ती आपल्या देशाबद्दल निष्ठा मंडळी. तोही पैसेवाला होता, तो विदेशात जाऊन बसू शकला असता, पण तो गेला नाही मंडळी. अशा थोर व्यक्तींकडनं जर आपण देशनिष्ठा, आत्मनिष्ठा, देशप्रेम ह्या गोष्टी शिकलो नाही, तर भारत माझा देश आहे, भारत या देशाबद्दल मला अभिमान आहे, ही गोष्ट बोलण्याची आपल्याला वेळच काय यावी मंडळी. ही गोष्ट बोलण्याची नसते मंडळी, ती आत्मात रुतवायची असते. एक दिवस झेंडा छातीवरती लावला म्हणजे आपण देशनिष्ठ होत नाही. तो झेंडा ज्या दिवशी तुमच्या मनात रुतेल, या तिरंग्याबद्दलचा आदर्श माझ्या मनात येईल, तांबडा, भगवा, पांढरा, हिरवा आणि ते अशोक चक्रात ते 24 आरे ज्यावेळी माझ्या मनामध्ये रुततील आणि मला सांगतील की या देशासाठी मी आहे, या देशासाठी माझा जन्म झालाय आणि या देशासाठी काहीतरी करायचंय, ही निष्ठा माझ्या मनामध्ये येईल मंडळी. त्यावेळी आणि फक्त त्यावेळी तुमचा, आमचा, सगळ्यांचा मिळून एक खरा आदर्श भारत बनू शकेल मंडळी. भ्रष्टाचाराच्या नावाने तुम्ही ओरडत बसा, तर त्या भ्रष्टाचाराचं कारण तुम्हीच आहात. ऑफिसमधनं एक दिवस सुट्टी घेऊन तुम्हाला कुठल्या गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये जायचं झालं, तर त्या दिवशी काम व्हावं म्हणून साहेबाला 50ची नोट पुढे तुम्हीच करता ना मंडळी. मग सांगा मला, भ्रष्टाचाराचा म्हणून तो साहेब आहे का 50ची नोट देणारे तुम्ही आहात मंडळी? खरं आहे ना मंडळी? भ्रष्टाचाराने आज आपल्या देशाला ऑलमोस्ट पोखरून ठेवलंय. कोणत्याही तुम्ही गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये जा, तुमचं पैसे दिल्याशिवाय काम होणार नाही. कोणत्याही कार्यालयात जा, तुम्ही जन्माचा दाखला काढायला जा ना, तर माणसाच्या मृत्यूचा दाखला काढायला जा मंडळी. माफ करा मंडळी.
मग ह्या सगळ्या गोष्टीत भ्रष्टाचाराने आपण आपली प्रगती केली का आपण आपलं आयुष्य संपवण्याच्या दृष्टीने घेतलं मंडळी? आज जर आपण ही रूपं म्हणून दिली आहेत तर उद्या पुढे आपल्या येणाऱ्या मुलांच्या नशिबात काय येणार आहे मंडळी? त्यांना ऍडमिशन कसे मिळणार? कशी त्यांची शिक्षण होणार? कसा देश प्रगत होणार? आज तुमच्या आमच्यासारखा भ्रष्टाचार जर आपल्या पूर्वजांनी केला असता, स्वातंत्र्य सैनिकांनी केला असता, तर आज आपली काय परिस्थिती असते मंडळी? अहो काहीच नाही तर वेळात वेळ काढून पिक्चर बघायला तुमच्याकडे असतो, गाणी ऐकायला वेळ असतो. पण खरंच सांगा मंडळी, एखाद्या स्वातंत्र्य सैनिकाचा इतिहास तुम्ही ऐकलाय का? एखादी चांगली कादंबरी वाचली आहे का जी देशाबद्दल लिहिली आहे? देशाबद्दल तुम्हाला स्वतःला माहिती आहे का? कीर्तन ऐकणाऱ्या मंडळींनी कृपा करावी, मला फक्त कमेंटमध्ये सांगावं की ह्या देशामध्ये किती राज्य आहेत, किती उपनिषद आहेत आणि किती भाग आहेत, किती प्रांत आहेत, या देशामध्ये किती बॉर्डर्स आहेत, देशाचं क्षेत्रफळ किती आहे? मला खरंच बघायचं आहे की किती लोकांना या गोष्टीची माहिती आहे. मंडळी, मी असं नाही म्हणत की या सगळ्या गोष्टींची मलाही माहिती नसावी कदाचित, परंतु माझ्यामध्ये एक गोष्ट आहे, एक निष्ठा वाटली की या देशाबद्दल काहीतरी जाणीव निर्माण करून द्यावी. कीर्तनाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत या देशाबद्दल जी काही आपल्याला चांगली गोष्ट, चांगली जाणीव आहे ती जाणीव करून द्यावी मंडळी. नाहीतर हा देश शत्रूंपेक्षा आतल्या लोकांनीच पोखरला जाईल मंडळी. माऊलीच्या मुखाने आणि कीर्तनाच्या रूपाने तुमच्यापर्यंत चांगल्या गोष्टी पोहोचायच्या आहेत. त्यात कधी कधी सत्य बोलताना एखादी गोष्ट तुम्हाला वाईट वाटत असेल मंडळी तर त्यासाठी माफ करा, परंतु खोटं कीर्तन ऐकून तुम्हाला कानाला गोड वाटावं हे कीर्तन या चॅनलवरती तुम्हाला ऐकायला मिळणार नाही. त्या कीर्तनाच्या माध्यमातून तुमची आणि समाजाची प्रगती होईल, हेच कीर्तन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं करतो मंडळी. मंडळी, या कीर्तन बोलत असताना, सांगत असताना जर काही चूक झाली असेल त्याबद्दल हात जोडून तुमची सगळ्यांची माफी मागतो मंडळी. माऊलीचं नाव मुखावरती घ्या आणि या मुखावरती घेतलेल्या नावाबरोबरच आपल्या देशाबद्दलची एक निष्ठा मनामध्ये बाळगा मंडळी. आपण उद्याच्या कीर्तनात पुन्हा या देशाबद्दल गोष्टी बोलू. ज्या काही आज गोष्टी सांगायच्या राहिल्या असतील त्या नक्की मी उद्याच्या कीर्तनात सांगेन. आता वेळेची मर्यादा असल्यामुळे आजचं कीर्तन आटोपतो घेतो मंडळी. ह्या व्हिडिओ आवडला असल्यास मंडळी चॅनलला लाईक करा, एक लाल बटन खाली तुम्हाला दिसत ते सबस्क्राईब करा आणि एकदा माऊलीचं नाव कमेंट सेक्शन मध्ये लिहा, जेणेकरून तुमचा आशीर्वाद आमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद मंडळी.